नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटीआय सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 साठी प्रवेश अर्ज चालू झालेले आहेत. मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म म्हणजे ट्रेडची निवडही केलेली आहे. पण सर्वांच्या मनामध्ये प्रश्न एक येतं की प्रवेश घ्यायचा असतो त्यावेळेस खरंच माझा नंबर लागेल का? मला जे ट्रेड करायचं आहे ते ट्रेडला मला प्रवेश घेता येईल का? अशा प्रकारचे प्रश्न मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतात. ज्यांची पर्सेंटेज आहे 10वीची 50च्या खाली असेल, 40 असेल, 50 असेल, 60 असेल. अशा विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम आता कमेंट करायला सुरुवात केलेली आहे की माझं काय, कारण की या अगोदर आपण मागील 3 वर्षाचा कट ऑफ आणि या 2025 मध्ये किती ट्रेड नुसार कट ऑफ लागतो हे दोन्ही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर विद्यार्थी कमेंट करत असतात की मला 40% आहे, मग मला कोणता ट्रेड लागेल, 50% वाल्यांचं काय, 60% वाल्यांचं काय. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये. जरी तुम्हाला पर्सेंटेज जर कमी असतील मग तुम्हाला कोणकोणते ट्रेड हे मिळू शकतात. तर मग डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, महत्वाचा मुद्दा जर या आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये जर जाणून घ्यायचा असेल तर आयटीआय ची प्रवेश प्रक्रिया ही कशा पद्धतीने चालते तुम्हाला हे समजून घेणं. तर बघा, सुरुवातीला आपण ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट करतो. त्यानंतर फीस कंप्लीट केल्याच्या नंतर आपण जवळच्या आयटीआय मध्ये जाऊन आपले ऑप्शन फॉर्म निवडून घेतो. म्हणजे तुम्हाला कोणता ट्रेड करायचा आणि कोणत्या कॉलेजला करायचे अशा प्रकारचे ऑप्शन आपण निवडून घेतो. आता निवडल्याच्या नंतर खरी प्रोसेस चालते ती मेरिटची. आता मेरिटचा जर या ठिकाणी विचार केला तर तुमच्या 10वीच्या टक्केवारीनुसार या ठिकाणी मेरिट लागतं. आता मॅक्झिमम विद्यार्थी आपल्याला कमेंट करत असतात की मला 50% आहेत, पण ज्यावेळेस मी फॉर्म भरला 48% झाले, 47% झाले, माझी टक्केवारी ही कमी झालेली आहे. पर्सेंटेज कमी होण्यामागचं कारण म्हणजे हे जे मार्क्स तुम्ही फिल करता ते बेस्ट ऑफ 5 नुसार तुमचे जे पर्सेंटेज आहे 2 ते 3% या ठिकाणी तफावत येताना दिसते. मुख्य कारण म्हणजे याचा बेस्ट ऑफ 5. ऍप्लिकेशन फॉर्म फिल करत असताना तुमचे सब्जेक्ट मार्क्स म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि सोशल सायन्स अशा प्रकारचे मार्क्स फिल केल्याच्या नंतर तुम्ही सब्जेक्ट मार्क्स जर व्यवस्थित जर फिल केला असेल तर तुमची पर्सेंटेज ही ऑटोमॅटिक येत असते. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही स्वतः फिल करत नाही, ते पोर्टलवर ऑटोमॅटिक या ठिकाणी डाटा दाखवतं. म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला करायचं काय आहे की तुमचे सब्जेक्ट मार्क्स व्यवस्थित या ठिकाणी फिल करायचे. फिल केल्याच्या नंतर ती जी खाली पर्सेंटेज येतात ते ऑटोमॅटिक फिल होणार आहे. म्हणजे तुमचे बेस्ट ऑफ 5 नुसार ते टक्केवारी त्या ठिकाणी येणार आहे. 2 ते 3 टक्केवारीचा या ठिकाणी फरक पडतं. म्हणून तुम्हाला ज्यावेळेस ऍप्लिकेशन फॉर्म करत असताना तुमचे सब्जेक्ट मार्क्स तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. ते जर व्यवस्थित असेल तर तुमचे 2 ते 3% जे कमी होत असतात त्या ठिकाणी काही काळजी करायची गरज नाही. ते प्रत्येक विद्यार्थ्यांचे कमी होत असतात. म्हणून ऑटोमॅटिक आपला पुढे फॉर्म तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचा. आता ज्या वेळेस तुमचा कन्फर्मेशन कंप्लीट होईल, कन्फर्मेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण ऑप्शन फॉर्म भरतो. पण ऑप्शन फॉर्म भरत असताना महत्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतो की मला खरंच हा ट्रेड लागू शकतो का? मला एखादा इलेक्ट्रिशियन ट्रेड करायचा आहे, फिटर करायचा आहे, वेल्डर करायचा आहे, टर्नर करायचा आहे, पण तो ट्रेड माझ्या पर्सेंटेज नुसार लागू शकतो का? अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. मॅक्झिमम विद्यार्थी आज मार्केटमध्ये त्या प्रकारचं कामही करतात. काम करत असल्यामुळे त्यांना फक्त गरज असते एखाद्या सर्टिफिकेटची. म्हणजे आता जास्तीत जास्त विद्यार्थी एखाद्या इलेक्ट्रिशियनचं, हाऊस वायरिंगचं काम करत असतील आणि त्यांना फक्त गरज असते त्या सर्टिफिकेटची. आता त्यांना पर्सेंटेज आहेत 50 आणि त्यांनी अपेक्षा करतात इलेक्ट्रिशियन त्या ट्रेडची. तर त्यांना लागू शकतो का? तर मित्रांनो, ही पर्सेंटेज बेसिसवर प्रक्रिया चालत असल्यामुळं याच्यामध्ये राउंड चालतात. म्हणजे फर्स्ट राउंड, सेकंड राउंड, थर्ड राउंड आणि फोर्थ राउंड अशा प्रकारचे 4 राउंड असतात आणि शेवटचा जो राउंड असतो यामध्ये स्पॉट राउंड. आता चारही राउंड मध्ये या ठिकाणी मेरिट नुसार तुमचा कट ऑफ लागत असतो. म्हणजे पहिल्या राउंड साठी आता जे ऑप्शन तुम्ही फिल केलेले ते पहिल्या राउंड साठी ग्राह्य धरले जाणार आहेत. आता तुम्हाला जर तो ट्रेड करायचाच असेल तर तुम्ही सेकंड राउंड साठी तेच ठेवू शकता, किंवा तुम्हाला जर बदलायचं असेल ऑप्शन तुम्ही या ठिकाणी बदलू शकता. पण सेकंड राउंडला जर बघितलं तर ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राउंड मध्ये नंबर लागत नाही, मॅक्झिमम विद्यार्थी काय करत असतात की ऑप्शन चेंज करतात. आता फर्स्ट राउंडला जर समजून घ्या, एखाद्या राउंडचा कट ऑफ जर 50%चा असेल तर सेकंड राउंड मध्ये 60%चाही येऊ शकतं, कारण की प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी आपले ऑप्शन हे चेंज करतो. म्हणून आता पहिला, दुसरा, तिसरा, चौथा राउंड मध्ये नंबर ज्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज 50 आहेत किंवा ते 50 पेक्षा खाली आहेत तर त्यांचा नंबर लागणार नाही. का लागणार नाही? कारण की प्रत्येक वेळेस विद्यार्थी हे कट ऑफ चेंजेस करत राहतात. म्हणजे त्यांचे ऑप्शन हे चेंजेस करत राहतात. म्हणजे आता महत्वाचा मुद्दा, मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? फॉर्मच भरायचं नाही का? मग ऑप्शनच निवडायचं नाही का? तर मित्रांनो, तुमच्यासाठी जी सुवर्ण संधी आहे ती म्हणजे तुम्हाला या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राउंड मध्ये नंबर लागणार नाही. मग तुमचा नंबर हे कधी लागणार?
तर नंबर तुमचा जो काय असतो तो आला लागतो तुमचा स्पॉट राऊंड. आता हे स्पॉट राऊंड म्हणजे नेमकं काय आहे? तर स्पॉट राऊंड म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे 4 राऊंड भरताना जे जागे शिल्लक राहतील त्यासाठी एक शेवटचा राऊंड राबवला जातो, तो म्हणजे स्पॉट राऊंड. त्या स्पॉट राऊंडला तुम्ही मध्ये गेल्याच्या नंतर तुमचा ज्यावेळेस नंबर येईल, नंबर लागल्याच्या नंतर जेवढी जागा शिल्लक राहतील ते जागा तुम्हाला त्या ठिकाणी अलॉट करण्यात येईल. समजून घ्या तुम्ही कॉलेजमध्ये गेला, कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर समजून घ्या इलेक्ट्रिशियन राहिलं, वायरमॅन राहिलं, टर्नर राहिलं, फिटर राहिलं, तर या ठिकाणी तुम्हाला तोही ट्रेड या ठिकाणी लागू शकतो. म्हणजे तुमची जरी टक्केवारी 40 असेल, 50 असेल, 60 असेल, तर हा या ठिकाणी मॅटर करत नाही. मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं जे 50च्या खाली आहे, तर त्यांनी तुम्ही जे ऑप्शन फिल करता ते ऑप्शन फिल करत असताना वेल्डर, कारपेंटर, पेंटर, कोपा अशा प्रकारचे तुम्हाला ऑप्शन चॉईस करायचे आहेत. आणि ऑप्शन फिल केल्याच्या नंतर तुमचा 4ही राऊंड मध्ये नंबर लागेल किंवा नाही लागेल याची खात्री सांगता येणार नाही. पण तुम्हाला स्पॉट राऊंड मध्ये जे एखादा ट्रेड तुम्हाला सहज मिळू शकतो. उदाहरणामध्ये जर बघायचं झालं, एखाद्या विद्यार्थ्याचं इलेक्ट्रिशियन या ट्रेडला नंबर लागलेला आहे आणि तो पहिल्या राऊंड मध्ये नंबर लागला. पण तो ज्यावेळेस चौथा राऊंड येतो, चौथ्या राऊंड येतो तो कोर्स करायचा नसून म्हणून तो काय करतो माहितीये का, त्याचं ऍडमिशनही कॅन्सल करतो. आता ज्यावेळेस स्पॉट राऊंड येतो, स्पॉट राऊंडला एक जागा ही शिल्लक झालेली असते इलेक्ट्रिशियन ट्रेडची. जर तुम्ही त्या ठिकाणी अटेंडन्स दिलं म्हणजे स्पॉट राऊंड मध्ये जर तुम्ही फॉर्म भरला, फॉर्म भरल्याच्या नंतर तो जर जागा शिल्लक राहिली आणि तुमचा नंबर असताना जर समजून घ्या ती जर जागा शिल्लक राहिली, तर नक्कीच ती जागा तुम्हाला या ठिकाणी अलॉट करण्यात येईल. म्हणजे स्पॉट राऊंड म्हणजे असतं तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस तुमचा नंबर येईल त्यावेळेस जो ट्रेड अवेलेबल असेल तो ट्रेड तुम्हाला मिळून जाईल. मग ज्या विद्यार्थ्यांची पर्सेंटेज 50च्या खाली आहे तर त्यांनी फक्त ऑप्शन फॉर्म भरायचं आणि सोडून द्यायचं. ही 4 राऊंड कधी होतील फक्त एवढी वाट बघायची आणि स्पॉट राऊंडला तुम्हाला डायरेक्ट एंट्री करून घ्यायचंय. मग त्या स्पॉट राऊंड मध्ये जो ट्रेड अवेलेबल असेल तो ट्रेड तुम्हाला अलॉट करण्यात येतं. ज्यावेळेस स्पॉट राऊंडला असतं, स्पॉट राऊंडला आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं प्रवेश हे या ठिकाणी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंड मध्ये हे झालेलं असतं आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आता ITI ला प्रवेश लागत नाही याच्यासाठी ऑदर या ठिकाणी कोर्सेसला जॉईन करतात. म्हणजे 11वी असेल, 12वी असेल किंवा ऑदर एखादं एज्युकेशनला बाहेर त्यांनी जॉईन करून घेतात. मग अशा कंडिशन मध्ये स्पॉट राऊंड साठी कमी विद्यार्थी भेटतात. कमी विद्यार्थी असल्यामुळे जे कमी पर्सेंटेजचे विद्यार्थी आहेत तर त्यांना या ठिकाणी एक चांगला ट्रेडही तुम्हाला लागू शकतो. जर पहिल्या राऊंड मध्ये एखाद्या फिटर ट्रेडचा जर फर्स्ट राऊंड मध्ये जर कट ऑफ बघितला तर 80 वाला असेल, तर तो शेवटमध्ये जर जागा शिल्लक असेल तर त्या ठिकाणी 40 टक्केवारीचा हे ट्रेड त्याला अलॉट केलं जातं. फक्त एकच मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे जागा शिल्लक राहणं. जर पहिल्या राऊंड मध्ये जर सगळे जागे जर एखाद्या ट्रेडला भरून गेले असतील तर त्याला सेकंड राऊंड मध्ये ते जागा अलॉट केल्या जात नाही. पण याचपर्यंतचा जर रेकॉर्ड या ठिकाणी बघितला तर इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन हे पहिला आणि दुसरा या 2 राऊंड मध्ये क्लोज होत असतात. बाकी फिटर, टर्नर, वेल्डर जे बाकीचे अदर ट्रेड आहेत या ठिकाणी तर ते अदर ट्रेड मॅक्झिमम करून तुम्हाला स्पॉट राऊंड पर्यंतही जातात. जर कोणी इलेक्ट्रिशियन, वायरमॅन मध्ये जर कोणी ऍडमिशन जर कॅन्सल करत असेल, अशा जागा तुम्हाला स्पॉट राऊंड मध्ये मिळून जातील. त्यामुळं माझा नंबर लागणार नाही अशी खात्री न बाळगता तुमचं जर नशीब चांगलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 40%ला इलेक्ट्रिशियन, वायरमॅनही लागू शकतो. तो फक्त तुमचं नशीब चांगलं असणं गरजेचं आहे आणि एखादा इलेक्ट्रिशियन, वायरमॅन करणारा विद्यार्थी आपला प्रवेश हा कॅन्सल करणं गरजेचं आहे. आता असे केसेस खूप सारे आता आजपर्यंत काम करत असताना आम्ही पाहतो की असे केसेस खूप सारे होत असतात. सुरुवातीला नंबर लागला, ऍडमिशन करून टाकलं, पण त्याला नंतर असं अनुभवलं की मला हा ITI करायचंच नाही, दुसरं काहीतरी करायचं म्हणून विद्यार्थी काय करतात, प्रवेश हे रद्द करून टाकतात. रद्द केल्याच्या नंतर ते काय करतात, दुसऱ्या कोर्सेसला जातात आणि ही जागा कमी टक्केवारीच्या विद्यार्थ्यांनाही लागू शकतं. आता तुम्हाला कोणता ट्रेड या ठिकाणी कमी पर्सेंटेज वाल्यांना लागू शकतो याचा 3 वर्षांचा कट ऑफ म्हणजे मागील 2022, 23 आणि 24 इथपर्यंतचा कट ऑफ ह्या प्रत्येक ट्रेडनुसार किती होता याचा डिटेल व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तो जर पाहिला नसेल तर तुम्ही आजच पाहून घेऊ शकता की तुमच्या ट्रेडनुसार किंवा तुमच्या पर्सेंटेज नुसार तुम्हाला कोणता ट्रेड लागू शकतो आणि कोणते ऑप्शन तुम्हाला द्यायचे. तुम्ही ऑप्शन देताना कितीही ऑप्शन देऊ शकता. ऑप्शन द्यायची कुठलीही लिमिट ठेवण्यात आलेली नाही. तुम्ही तुमच्या प्रायव्हेटचेही ऑप्शन देऊ शकता एका टाइम मध्ये तुमचं गव्हर्नमेंटचेही ऑप्शन देऊ शकता. म्हणजे अनलिमिटेड ऑप्शन तुम्ही या ठिकाणी चॉईस करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला ITI प्रवेश प्रक्रिया 2025 मध्ये अजून काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.